मी आज बनवत आहे मेथीचे पराठे. खूप छान टेस्टी बनतात. तर मेथीची भाजी आणून 2 दिवस झालं थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहे. तर भाजी निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे. आणि इकडे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इकडं पीठ जे आहे ना, गव्हाचं पीठ 2 वाटी आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे, मिक्स केलं. आणि मेथीची भाजी थोडीशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे जे करवटपणा आहे तो निघून जातो आणि एकदम टेस्टी पराठे बनतात. आणि जे आपण लसूण मिरची वाटण केलं होतं ते पेस्ट टाकलेलं 1 चमचाभर आणि थोडंसं ओवा हातानं घासून टाकायचं आहे. जिरा पावडर अर्धा चमचा टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम थिक असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर कणिक मळून मी एक अर्धा तास ठेवलं, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या, म्हणजे जी ही कामं होती बाकीची ती आवरून घेतली. आता पराठे बनवून घेऊ. खूप छान हे पराठे बनतात. दह्यासोबत आपण देऊ शकतो किंवा सॉस वगैरे जे आवडीप्रमाणे आपण चटणीही बनवू शकता, यासोबत खूप छान लागते. पराठा लाटून घेतलेला आहे आणि थोडंसं तूप टाकून मी हे पराठे जे आहेत ना सेकून घेत आहे. छान खरपूस सेकून घ्यायचे आहेत किंवा बटरही लावू शकता.